रेड चिलीज निर्मित आणि भक्षक दिग्दर्शित पुलकित या डिरेक्टरने पुन्हा एकदा वास्तववादी आणि डार्क असा चित्रपट आपल्यासमोर आणलाय नेटफ्लिक्स थ्रू. त्याचं नाव आहे कर्तव्य. कर्तव्यमध्ये सैफ अली खान पुन्हा एकदा वास्तववादी पोलिसांच्या भूमिकेत आपल्याला दिसतोय. जर या कथेसंदर्भात आपण बोलायला गेलो ना, तर पवन हा जो पोलीस इन्स्पेक्टर आहे. बेसिकली कथा जी आहे ना, ती कथा घडते उत्तर प्रदेशमध्ये एका काल्पनिक गावी ज्याचं नाव आहे झामली. झामली ह्या गावी एक पवन नावाचा SHO आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे, जो प्रामाणिक आहे, पण व्यवस्थेमुळे तो थकलेला आहे. थकलेल्या व्यवस्थेमध्ये तो आपली गुजर बसर करतोय छोटीशी फॅमिली घेऊन. आणि त्याच्याच अंडर प्रोटेक्शन, त्याच्या संरक्षणाखाली जेव्हा एक महिला पत्रकाराची हत्या केली जाते ना, गोळ्या झाडून त्याच्या समोर हत्या केली जाते, जेव्हा तो त्याचा पूर्ण प्रयत्न तिला प्रोटेक्ट करण्यासाठी असतो, एवढं असून सुद्धा त्याच्यावर त्याची बेजबाबदारीपणा समजून त्याला सस्पेंड केलं जातं. जेव्हा आपण सेकंड हाफमध्ये येतो, सेकंड हाफमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये तो पॅरलल कॉन्फ्लिक्टमधून जात असतो. म्हणजे एका बाजूला तो पत्रकाराची ज्या पत्रकाराची हत्या झाली आहे, महिला पत्रकाराची जी हत्या झाली आहे, त्या खुनांच्या मागे आहे. त्याच दरम्यान तो एक अल्पवयीन जो गायब झालेला मुलगा आहे त्याच्याही तो शोधात आहे. आणि त्याच दरम्यान त्याला कळतं की त्याचा भाऊ जो आहे एका दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करून पळून गेलेला आहे. आणि आता त्या गावामध्ये एक प्रकारचं जातीय तणाव निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये त्याचा स्वतःचा बाप सुद्धा आपल्या मुलाच्या मार्गात आहे, जो बहुतेक ऑनर किलिंगसाठी या ऑनर किलिंग सुद्धा करू शकतो. तो ओव्हरऑल पवन या दरम्यान दोन आघाडीवर लढाया लढतोय, एक कौटुंबिक आणि दुसरी कर्तव्याची. जसं जसं आपण क्लायमॅक्सच्या दिशेने जातो तेव्हा कळतं की ही जे डार्क रिअलायझेशन आपल्या समोर येतं की पवनला समजतं की हा जो चक्रव्यूह आहे, या चक्रव्यूहाच्या मागे त्याचा जवळचा क्लोजेस्ट कलीग अशोक आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत. पण नेहमीसारखा हा चित्रपट हाणामारीकडे नेत नाही. हिरोला क्लायमॅक्समध्ये हाणामारी करायला भाग पाडत नाही. तर तो एक ह्याचा शेवट जो आहे ना, जो डिरेक्टर पुलकित आहे, आणि इंटरेस्टिंगली ह्याचा शेवट एक गंभीर आणि वास्तववादी जो आहे ना, ह्याचा एंड केलेला आहे आणि तो प्रेक्षकांसमोर आणलेला आहे. तो इंटरेस्टिंग आहे. पटकथेबद्दल जर बोलायला गेलं तर ह्याची पटकथा स्क्रीनप्ले जो आहे तो संत गतीने जो आहे पुढे जात राहतो. बेसिकली स्लो बर्न थ्रिलर आहे हा. ह्याचे जर पॉझिटिव्ह पॉईंट्स बघितले, या पटकथेचे पॉझिटिव्ह पॉईंट्स बघितले तर चित्रपटात दाखवलेलं राजकारण, पोलीस यंत्रणेमधला अंतर्गत भ्रष्टाचार आणि जातीय तणाव जो आहे हे चांगलं आणि वास्तववादी दाखवलेलं आहे. ह्या चित्रपटात दाखवलेलं जे वातावरण आहे ना, ते आपल्याला पाताळ लोक आणि सिक्रेट गेम या चित्रपटाची, या सिरीजची आपल्याला आठवण करून देतं. आणि निगेटिव्ह पॉईंट्स बघायला गेलं ना, तर जसा चित्रपटाचा फर्स्ट हाफ जो आपल्याला एक्साइटेड करतो ना, तसंच पटकथेचा सेकंड हाफ ही थोडी जी पकड आहे ना, ती सैल सोडतो. आणि काय होतं ना, बेसिक ही चित्रपटाची जी कथा आहे ना, ती गुन्हेगारी आणि
काय बोलतात ते ऑनर किलिंग या जुन्याच कथानकेवर अवलंबून असल्या कारणानं या त्याच्याच बेस असल्या कारणानं जेवढा इम्पॅक्ट पडायला हवा ना तेवढा इम्पॅक्ट होत नाही. आता जर आपण अभिनयासंदर्भात बोलायला गेलो ना तर सैफ अली खान यांनी ना पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो अशा डार्क नॉईज स्टाईलच्या आणि वास्तववादी पद्धतीच्या ज्या भूमिका आहेत ना तो खूप चांगल्या पद्धतीने तो अभिनय करू शकतो. त्याचा त्या व्यवस्थेवर असलेला राग आणि काय बोलतात राग आणि जो एक भीती पण आहे आणि भय पण आहे त्याच्या डोळ्यातून जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने दिसलंय. त्यासोबत त्याची जी पत्नी होती रसिका दुग्गल हिचा जरी ओव्हरऑल चित्रपटामध्ये स्क्रीन टाइम कमी असला ना तरी इमोशनल ज्या सीन्समध्ये त्यांनी एक चांगला इम्पॅक्ट सोडलेला आहे. संजय मिश्रा आणि झाकीर हुसेन ह्यांनी सुद्धा आपल्या भूमिकेतून आपल्या सटल अभिनयातून जे आहे त्या कथेला चांगला उत्तम असा पाठिंबा दिला आहे. लल्लन टॉपचे जे पत्रकार आहेत सौरभ त्रिवेदी या द्विवेदी मी कुठेतरी हे करतोय तर त्याने मला वाटतं पहिल्यांदाच जे आहे हे चित्रपटामध्ये पदार्पण केलं आहे. त्यांचा फर्स्ट डेब्यूट आहे अभिनय क्षेत्रामध्ये. मला वाटतं त्यांचा वावर जरी चांगला असला ना तरी अभिनयामध्ये ॲक्टिंगमध्ये त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी बरेच स्कोप आहे. ही शूड इम्प्रोवाइज हिमसेल्फ. अनिल मेहता यांची सिनेमॅटोग्राफी ह्या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. उत्तर प्रदेशातील वातावरण तिथली धूळ तिथले अरुंद गल्या आणि पोलीस जीपमधील क्लॉस्ट्रोफोबिक वातावरण त्यांनी अचूकपणे टिपलेलं आहे. चित्रपटाला कुठल्याही पद्धतीने ग्लॅमरस रूप त्यांनी दिलेलं नाही. इव्हन आणि डिरेक्टरने सुद्धा ओढून ताणून अशी गाणी आणली नाही आहेत किंवा फाईट सिक्वेन्स ही जुळवून आणलेले नाही आहेत. ओव्हरऑल चित्रपटाचं जे वातावरण आहे ते ग्रिडी आणि रॉ असल्या कारणानं ना ते एक कथाचं गांभीर्य जे आहे ते टिकून राहतं. या चित्रपटाचा बजेट जर म्हणाला ना तर ओव्हरऑल कुठेही ऑफिशियली असं काही रिलीज झालेलं नाही किंवा ऑफिशियली असं दाखवलं गेलं नाही आहे. पण नेटफ्लिक्स आणि नेटफ्लिक्सच्या मिड बजेट चित्रपटाच्या आणि ओरिजिनल चित्रपटाच्या आधारे हा चित्रपटाचा मेकिंग कॉस्ट जी आहे ना ती अंदाजे 35 ते 50 करोडच्या दरम्यान असली पाहिजे. आणि कलेक्शन संदर्भात जर म्हणायला गेलं तर हा डिजिटली रिलीज चित्रपट आहे. डायरेक्ट हा डिजिटली रिलीज झाला आहे नेटफ्लिक्सवर. त्यामुळे ह्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वगैरे असं काही विशेष नाही आहे. पण ह्याची व्ह्यूवरशिप आणि ट्रेंडिंग जो आहे सोशल मीडियावर ह्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. जर ह्याचा तुम्ही फायनल थॉट म्हणत असाल ना तर हा जर ह्या चित्रपटाची कथा जी आहे ना ती जुनाट कथेवरच हा चित्रपट बेतलेला असला तरी सुद्धा ह्या चित्रपटाचं डिरेक्शन जे आहे ना पुलकितने प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि सैफ अली खानचा अभिनय जो आहे तो प्रामाणिक आहे, उत्तम आहे, अप्रतिम आहे आणि वास्तववादी आहे. त्यांनी आपली भूमिका चपखलपणे सादर केलेली आहे. ह्या ओव्हरऑल चित्रपटाची बांधणी आणि याच्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा, एकदा तरी नक्की पाहावा. जर तुम्हाला संत गतीचे क्राईम ड्रामा किंवा स्लो बर्न थ्रिलर जर आवडत असेल तर हा चित्रपट हा तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, अँड कीप वॉचिंग.